निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। पूर्वेकडून श्री महादेवांच्या चैतन्य लहरी येताना जाणवत आहे। गुरुवर आपल्याला काय सुचवायचं आहे? या दिशेला एक शिवभक्त आहे, तुम्ही जाऊन त्याला भेटावं अशी माझी इच्छा आहे। गुरुदेव, आपण आज्ञा दिली तर आम्ही तात्काळ निघू। गुरुवर, आपण सर्वत्र भ्रमण करून जी भक्तीची पताका फडकत ठेवली आहे त्याचा हा चांगला परिणाम आहे। माझ्याबरोबर तुम्ही सगळ्यांनी भक्तीचे ज्ञानाचे जे बीज रोवले आहे इतकी वर्ष, त्याचा हा परिपाक आहे। गुरुवर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या भक्ताला जाऊन आम्ही भेटू, परंतु त्या भक्ताच्या आयुष्यामध्ये किती हस्तक्षेप करायचा? स्वतः श्री महादेव आणि पार्वती त्या भक्ताला दर्शन देणार आहे, परंतु त्याआधी त्याचा विवाह होईल असे पहा। जशी आज्ञा। पार्वती, आजचा दिवस शुभ आहे। तुमच्यासाठी प्रत्येक दिवस आणि तिथी शुभ आहे, पण आज काय विशेष घडते आहे स्वामी? आज माझा प्रिय भक्त सदाशिव आणि नाथांची भेट होणार आहे। मी तुम्हाला सांगत होते तर तुम्ही ऐकलं नाही। आता नाथ जाऊन सदाशिवला विवाह कर असं सांगणार आहे। पार्वती, प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते। सदाशिवचा विवाह व्हावा अशी माझी इच्छा होती। आता तुम्ही इतकं सगळं ठरवलंच आहे तर हेही सांगा, सदाशिवची धर्मपत्नी म्हणून तुम्ही कोणत्या कन्येची निवड केली आहे? पार्वती, एवढी घाई का करतेस? तेही तुला दिसणारच आहे। दादा, दादा भोजनासाठी या। दादा भोजनासाठी या। दादा भोजनासाठी या ना। हे प्रभु, अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आपण माझ्याकडे भोजनासाठी यावे अशी प्रार्थना आहे। माझे व्रत आहे की प्रति दिवशी कोणाही वाटसरू किंवा अतिथीला भोजन दिल्याशिवाय मी स्वतः अन्न ग्रहण करत नाही। सदाशिव, आम्ही तुझ्याबद्दल, तुझ्या शिवभक्तीबद्दल ऐकलं होतं। हे माझे महत्भाग्य आहे गुरुदेव। परंतु सदाशिव, आम्ही केवळ भिक्षा घेतो, कोणाकडेही अन्न ग्रहण करत नाही। आमचेही हे व्रत आहे। आज बराच वेळ इथे थांबून अनेकांना विनंती केली, परंतु कोणीही भोजनासाठी आले नाही। पण आपल्याला पाहिल्यानंतर असे वाटत आहे की साक्षात महादेव इथे आले आहेत। माझी पुन्हा प्रार्थना आहे
आपण माझ्या घरात भोजनासाठी यावे। गोरक्ष, दत्तप्रभूंची आज्ञा आहे म्हणून सदाशिवकडे आपण भोजनाला जाऊया। सदाशिव, आम्ही तुझ्याकडे भोजनासाठी येत आहोत। यावे प्रभू, यावे। यावे गुरुदेव, आसन ग्रहण करा गुरुदेव। भस्मांकित शिव स्वरूप ललाटी गुरुदेव, त्रिपुंड आपण भोजनाला सुरुवात करावी। धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदे अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। सदाशिव, तुझ्या व्रताने आम्ही प्रसन्न झालो आहोत। तुला जे काही मागायचं आहे तू मागू शकतोस। गुरुदेव, शेवटच्या श्वासापर्यंत माझ्याकडून शिवभक्ती घडावी असा आशीर्वाद मला द्या। शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु शुभम। सदाशिव, तुझं हे कार्य सुरू ठेवण्यासाठी तुला तुझ्या सहचारिणीची आवश्यकता आहे। क्षमा करा गुरुदेव, पण मी आजन्म ब्रह्मचर्य पाळायचं ठरवलं आहे। काय रे, काय झालं? जनार्दन, काय झालं? आई, अण्णा, आता जी मुलगी गेली ना, मला तिच्यासोबत लग्न करायचं।
यमुना, काय हो, काय झालं अक्का? काय ग? ती मुलगी कोण आहे तुझ्यासोबत? ते लक्ष्मण काका आहेत ना, त्यांची पोरगी आहे ललिता. पर काय झालं? काही नाही. काय झालं अण्णा? काही नाही रे, लक्ष्मण काकाची मुलगी एवढी मोठी झाली ठाऊकच नाही. पोरगी लय गुणी आहे, पर सावध राहायचं लय जात आहे तिला. बरं, ठीक आहे, चला. चल. चल रे. धाकल्या मालकांचा आता ललितावर डोळा आहे वाटतं. आई, मला भूक लागली ग. ललिता कुठे आहे? घरात नाहीये ती. काय घरात नाहीये ती? हल्ली नाहीची नाटकं वाढायलाच लागलीत. तिची सर्व कामं मलाच करावी लागतात. थांब, आता हिला बघावंच लागेल. आई, मी लगेच तुला किती वेळेस सांगितलंय मला आई बोलत जाऊ नकोस. आणि काय ग, तुला स्वयंपाक करून जायला सांगितलं होतं ना, मग का ऐकलं नाहीस? सगळ्या भाज्या करून गेले होते आणि फक्त भात लावायचा बाकी होता, म्हणजे गरम गरम अन्न खाता येईल ना. अगं पण ललिता, मला भूक लागलीये ना. नेत्रा, तू चिडू नकोस, मी लगेच चूल पेटवते आणि करायला घेते. नाही, हल्ली तुझी नाटकं वाढत चाललीत. आता तुला एकदाच सांगते, यानंतर जर ऐकलं नाहीस ना तर तुला सरळ घराबाहेर काढीन. नाही आई, असं नका करू. हे घर सोडून मी कुठे जाऊ? तुझ्या बापाला किती वेळेस सांगितलंय एकदा तो उजवून टाका हिला, पण नाही, ऐकायलाच तयार नाही ना. जे काय आहे ना ते एकदाच ठरवूनच लागते. आई, बरं झालं तू बोललीस तिला. तसंच पाहिजे. आता तिला चांगला धडा शिकवते. स्वामी, हीच ती कन्या आहे का जिची निवड तुम्ही सदाशिवसाठी केली आहे? पार्वती, सदाशिवसाठी ही कन्या तुला कशी वाटते? मला काय वाटतं हा प्रश्नच नाही स्वामी, कारण ह्या कन्येचा विवाह दुसऱ्या कोणाशी तरी होताना दिसतो आहे. पण माझी इच्छा आहे की ह्या कन्येचा विवाह सदाशिव सोबतच व्हावा. स्वामी, विधीचे विधान तुम्हीच बदलू शकता, पण जो विवाह तुम्ही म्हणत आहात तो होताना मला दिसत नाही. तिचे जे विधिलिखित आहे त्यात मी हस्तक्षेप करणार नाही, परंतु सदाशिव माझा भक्त आहे, त्याच्यासाठी जे योग्य आहे ते घडावं. ललिता, ए ललिता, किती उशीर. आता काय करायचं, कामच तेवढं होतं. आता करायला पाहिजे की नको? आज तुम्ही या पोरीचं लग्न लावून हिला घराबाहेर पाठवणार आहात का नाही ते सांगा आधी.
अहो त्यांना पाणी तरी पिऊ द्या. तू गप्पा बैस, एक शब्दही बोलणार नाहीयेस. अगं मी तिच्यासाठी स्थळ शोधतोय, पण योग्य वर आणि चांगलं घर सापडायला तर पाहिजे की नको. आणि तुला तर माहिती आहे आपली परिस्थिती कशी आहे. आता लग्न करायचं म्हटलं तर थोडं तरी धन पाहिजे की नको हाताशी. ते मला काही माहित नाही. तुम्ही देवळात लग्न लावा, पण हिला घराबाहेर काढा. नाहीतर ते काम मलाच करावं लागेल. अगं मी तुला इथं आणलं, मला वाटलं तू ललिताचा सांभाळ करशील, पण तू तर तिला सारखं घराबाहेर काढायचं म्हणतीयस. हे बघा, पिताश्री तुम्ही जोवर बघाल मी त्याच्याशी लग्न करेल. तो कितीही गरीब असला तरी. हे श्री महादेव, हे भोलेनाथ, आजपर्यंत अनेक अतिथी येऊन गेले. यथाशक्ती मी त्यांची सेवाही केली, परंतु हे दोन योगी जे येऊन गेले त्यानंतर या वास्तूत चैतन्य पसरले आहे असे वाटते. हे भोलेनाथ, हे दोन योगी कोण होते आणि त्यांचे इथे येण्याचे काय प्रयोजन होते, आणि त्यांनी मला विवाह करण्यासाठी का सुचवले? हे प्रभू, मला विवाह करायचा नाही. मला आजन्म आपली भक्ती करत, आपली साधना करतच आयुष्य व्यतीत करायचे आहे. मी जरा गावात जाऊन येतो. बस खाली. अहो पण बस खाली आधी. अरे गावात जायच्या ऐवजी एखादं पारायण करावं, देवाची पूजा करावी. माझं मन नाही लागत अण्णा त्यात. अहो नाना येणार होता ना, काय झालं त्याचं? हो त्याचीच वाट बघतोय मी. माझ्या पोराची इच्छा आहे ना, मग तसंच झालं पाहिजे. नाना काय रे नाना, तुला वेळेवर येता येत नाही? चूक झाली अक्का. अहो पण समती कामं सोडून धावत आलो बघा. नाना, ते वरच्या आळीतले काका आहेत ना, त्यांच्याकडे जा. ते ललिताचं बा. हो. आणि त्यांना सांग अण्णांनी बोलावलं म्हणून. लागलीच जातो अक्का. आणि नाना, येताना त्यांना सोबत घेऊनच ये. ओ जी जी. अहो तुम्हाला सांगते, ते काका येतील ना तेव्हा त्यांच्याशी काय ते स्पष्टच बोला. अहो पण त्यांना येऊ दे तर आधी.
इथे प्रत्येक जीव एकमेकांशी जोडला आहे आणि जोडणारी ती परमनियती आहे. त्यात काय काय आहे ह्याचा हिशोबही लावता येणार नाही. दोन माणसं एकत्र येतात त्याला कारण हे असतंच.